हाय, नमस्कार. आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललंय, आमच्या भाऊ बहिणींचं व्हिडिओ काही 2-3 दिवस नाही तर माझं रात्री आव्याच्या मोबाईलवर आली होती. मी कुठं लाईव्हला आली होती. तर काय मुद्दा क्लिअर करावा लागतो त्या भाऊ बहिणींना, बरोबर आहे का नाही? आता आपण सोशल मीडियावर आहे त्यामुळं काय मुद्दे जे आहेत ही क्लिअर करावं लागतात. त्यामुळं मला ही व्हिडिओ काढायचा आहे. खास खास हा व्हिडिओ मला त्याच्यासाठी काढायचा आहे. आता काही लोक तर आहे ते विनाकारण बदनाम करणार, काय लोक विनाकारण बदनाम करणारे आहे ती, जे त्याच्या घरचं आहे ना, जे त्याला माहिती असतं कुणाच्या घरचं काय प्रॉब्लेम आहे, तर कुठलं माणूस कुठल्या खोडीचं आहे ना, ही ज्या त्या माणसालाच माहिती असतं, कुणाला माहित नसतं. कळलं का? तर त्यामुळं आता मला जास्त कुठल्या व्यक्तीविषयी बोलायचं नाही किंवा काही बोलायचं नाही, पण मला काय मुद्दा क्लिअर करायचा आहे तुम्हाला. रात्री तर भाऊ बहिणींनो, तसं तर रोजच असतो बिगर तिकटीचा तमाशा आमच्या घरी. पण एखाद्या बारीला जर आपण बोललो, आपण बोलावं वाटलं, जर आपल्याला नाही बघावलं तर बोलायचं म्हणलं तर तिथं बऱ्याच जणीच आहे त्या म्हणणार नाही, भावाच्या परपंचात नंदांनी बोलावं नाही, असं बऱ्याच जणी म्हणणार आहे त्या. पण नाही जर बोललं तर मग कुठल्या कुठे खेळ जाईल. नाही जर बोललं ना तर कुठल्या कुठे खेळ जाईल ना, की तुम्ही इथं निस्तरा नाही येणार. जी बोलणारी आहेत ना, ही निस्तरा येणार नाही, ती आम्हाला निस्तरावं लागतं. बरोबर आहे ना? आम्हाला निस्तरावं लागतं. त्यामुळं आता कसं आहे माहिती आहे का, विषय काय झाला भाऊ बहिणींनो, रात्री मी लाईव्ह घेतलेलं. तर बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की लाईव्ह का डिलीट केलं, लाईव्ह का डिलीट केलं, लाईव्ह कशामुळं डिलीट केलं, लय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे. तर ती लाईव्ह डिलीट नाही केलं. कोण म्हणतं लाईव्ह डिलीट केलं? लाईव्ह आहे असंच आहे. जेवढी सोशल मीडियावर मी हिंमत ठेवते ना बोलायची, तेवढं लाईव्ह सुद्धा मी ठेवायची हिंमत करते. मला डिलीट करायची काहीच गरज नाही. कळलं का? एखाद्या माणसाची तर तुम्हाला सांगते चुकी नसेल ना, तर तिथं बोलायला आहे ना घ्यायचं नसतं. कळलं का? आणि कुणी कुणाला मारलं, कुणी कुणाला मारलं ना, हे मला नका तुम्ही सांगायला सांगू. हे नका तुम्ही मला बोलायला लावू कुणी कुणाला मारलं. कळलं का? मी काय माणसं खाऊन हाडा हागलेली नाही. कळलं का? तेव्हा माणसाला मारायला, आणि ती माझा मार्ग म्हणजे जी कोणी ती आपल्याला आहे ना, ती माझं असं बघ बसून मार खाईल. मी फक्त मोबाईल घेतलो, आणि मोबाईल घेताना माझा हात झटाकलं, त्यामुळं मी धरलं होतं. आणि दुसरी गोष्ट आहे ना, लेकराला पाजलेलं पूर्ण गावन चेन का ती गावन फाटला का, म्हणजे वाडातुडी ती गावन फाटला, किंवा तुम्हाला सांगते चेन रिकामी होती, ती पूर्ण छाती ही दिसत होती. त्यासाठी मी ती लाईव्ह हे केलेलं आहे, खाजगी केलेलं. मला डिलीट करायची काहीच गरज नाही. कळलं का? एकतर म्हणणं तर आहेच, माझ्या इज्जतीवर पैसा कमावला, माझ्या इज्जतीवर पैसा कमावला. आता किती एक साधारणपणे 3 वर्ष होत आलं काय कमी युट्यूब खाल्लेलं, ती इज्जतीवर पैसा कमावलेला आहे. इज्जत लय मोलाची असते, इज्जतीवर पैसा कमावलाय. आणि त्यात तर सहसा माझा व्हिडिओ पण भरपूर असतो इज्जतीवरती, त्यामुळे मी पैसा कमावतो. म्हणजे काय त्या भाषेमध्ये आपला नारीचं म्हणणं भाड खाल्ली असं काय असतं ती बोलणं. रात्री माझी तुम्हाला सांगते मनस्थिती आहे ना, ही जागेवर नव्हती. कारण की आपल्या डोळ्यासमोर जर काही गोष्टी होत असलेल्या, आणि त्या गोष्टी बघून बी तुम्हाला सांगते, जर काही गोष्टी आपण न बघितल्यासारख्या केल्या ना, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. हां, मी मान्य करते की मी इथं माहेरला येते, मी इथं राहते, पण प्रत्येक माणसाची मला कितपुढे माहिती आहे. कोण कुठल्या गुणाचं आहे, कोण कुठल्या गुणाचं नाही, सगळ्यांची मला कितपुढे माहिती आहे. पहिले तर मी बोललीच नव्हती, पण तुम्हाला सांगते आपल्या डोळ्यासमोर काय गोष्ट होत्या ती नाही बघू वाटत. आणि एकतर आहे माझ्या आधी मेंदूवर परिणाम झाला. रात्री मला ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला आणि किती त्रास नाही ना झाला हे माझ्या जीवाला माहिती आहे. रात्री 2 वाजता मला भरपूर असा, म्हणजे मला माझं एवढं डोकं दुखायला लागलं होतं ना, इतकं माझं डोकं गरम झालं होतं काय तुम्हाला सांगायचं.
लोक. आणि काय आहे ना, कुणी मारणार नाही किंवा काय करणार नाही, चांगल्या माणसाला इथं मारायची वेळ येईल. कळलं की ते म्हणतात ना पोकळा दणक्या मोकळा दणक्या आणि असं भीती दाखवायची. म्हणजे कसं असतं ना, भावा बहिणीने एखाद्या माणसाची जर चुकी असेल आणि ती चुकी जर असं जिरवाजिरवी करायची असेल किंवा इकडची तिकडे जर करायचं असेल ना, तर ती गांगारावळा करून वरडून गापून रडून ही काही गोष्टी जिरवण्यात येते. हे काय काय म्हणजे काय लोकांना आहे ना, ही चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी येतात. काही लोकांना लिखत थोडं बेकार असतं. चांगल्या पद्धतीने ही गोष्टी करायला येत्या. तसं आपलं काय ना, तुम्हाला सांगते, जे काय असेल ना हे स्पष्ट जे आहे बोलायचं. तर राहिला विषय तुम्ही जे म्हणताय ना लाईव्ह डिलीट केलं, तर लाईव्ह मी डिलीट केलेलं नाही. आणि तुम्ही ही पण म्हणता ना योगीनं मारलं, तर मी कुणाला मारलं नव्हतं, फक्त धरलं होतं. त्या व्यक्तीनं मला धरलं होतं, मी त्या व्यक्तीला धरलं होतं. फक्त मोबाईल मी घेत होती, ती पण मोबाईल नवऱ्याकडून तिने हिसकून घेतलेला आणि तिच्या भावाचा फोन चालू होता. तर मी म्हणलं की आम्हाला म्हणजे आम्ही नासक्या बाय आहे, माझी बहीण आणि मी नासक्या बाय आहे आणि ती शाजूक बाय आहे. त्यामुळं मी ऐकलं, म्हणलं मला बोलायचं आहे, त्यासाठी मी मोबाईल घेतो. तर आता ह्यात आहे ना प्रोत्साहन देणारी किंवा वादविवाद वाढवणारी भरपूर लोक असते, बरोबर आहे ना, भरपूर लोक असते ती. तर असू द्या, तुम्हाला जे काय बोलायचं हे तुम्ही बोलू शकता. मी अजून पण तुम्हाला हेच सांगेन, जे त्याच्या घरचं ही जे त्याला माहिती असतं कोण कुठल्या लेवलचं माणूस आहे ही जे त्याला माहिती असतं. तर त्यामुळं आहे ना, मला तर भरपूर माझ्या मुलांवरती सुद्धा बोलल्या गेलं, मला लेकर नाहीत ना ह्याच्यावरती सुद्धा मला बोललं गेलं. पण आता हे बोलणं आहे ना, मला वाद वाढवायचा नाही, फक्त एवढंच की आपली अक्कल विकत घ्यायची. आणि कोणाच्या लेकरांना आता कसं आहे माहिती आहे का, लेकरांना जीव लावलेला आहे भावा बहिणीला, लेकरांना जीव लावलेला असतो. म्हणजे आपण जीव लावून आपण येडं झालो असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. लेकरं आपल्याकडे येते, ती खेळते, ती ही करते. तर मला असं बी बोलण्यात आलं की आमची लेकरं हिसकून घेण्याचा प्रयत्न, म्हणजे मी म्हणजे मला मुलं नाहीत ना म्हणून मी हिसकून घेण्याचा प्रयत्न करते, असं बी मला बोलण्यात आलं. त्याच्यावर आहे ना भरपूर काय माझ्याकडे बोलायला आहे. म्हणजे माझ्याकडं काय गोष्टी घेतोपर्यंतच फक्त मी असते, आणि घेऊन असं लांब झालं ना मग मी हिसकून घेणार, म्हणजे लेकरं हिसकून घेणारे मी आहे, असं म्हणण्याचा उद्देश होता. ह्याच्यावर भरपूर काय माझ्याकडे बोलायला आहे, भरपूर म्हणजे भरपूर. आणि एकदा जर तोंड खवळलं ना मग माझं तोंड नाही गप बसत. पण आता मी हे समजते की ह्या गोष्टी बोलण्यात आहे ना अर्थ, जे अर्थ असतो ना प्रत्येक गोष्टीच्या मागं काही ना काहीतरी अर्थ असतो. आणि त्या गोष्टी बोलल्यानंतर त्या गोष्टीतून काहीतरी निघावं किंवा काहीतरी व्हावं किंवा समोरच्या व्यक्तीनं त्या गोष्टी घेऊन जीवनात चांगल्या गोष्टी कराव्या, जर अर्थ असेल तर ते आपण बोलू शकतो, बरोबर आहे. लय म्हणजे तुम्हाला सांगते, एवढं माझ्याकडे बोलायला आहे, एवढं माझ्याकडे बोलायला आहे ना, पण नाही मला बोलायचं भाऊ बहिणी. कारण की कशामुळं, पहिली गोष्ट तर वाद वाढवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट आहे ना, मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे जास्त मला दगदग जमत नाही, जास्त बडबड बी जमत नाही. मला बडबड केल्यानंतर ना मला एवढा त्रास झाला ना, प्रमाणाच्या बाहेर त्रास झाला. तो त्रास मी अनुभवलेला आहे. मला जर काही कमी जास्त झालं ना तर मनासारखं म्हणजे होईल, मी जाईल पाटा दिसणं मरून, बरोबर आहे का. तर अशा काही गोष्टी आहेत. तर असं त्याच्याला गेलो होतो जरा अविनाशी मी बाहेर, डोकं हिला दुखतं, दवाखान्यात जायचं होतं मला. आव्या ए आव्या झोपला का, ए आव्या आव्या उठकी उठती, बल्ब बिल टाक, घरातला बल्ब गेला या, बल्ब गेला लाईट.